नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साहित्यातील आणि लोककलेतील एक थोर व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून समाजातील शोषित, पीडित आणि उपेक्षित वर्गाच्या वेदना, संघर्ष आणि आशा यांचे प्रभावी चित्रण केले. त्यांचे योगदान साहित्य, कला आणि समाज प्रबोधन या तिन्ही क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य आणि लोककलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांचे साहित्य आजही प्रेरणादायी आहे. लोककला क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य असल्याने अशा थोर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव अंबरनाथ शहरातील नाट्यगृहाला देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गुरुवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीच्या वतीने मुख्य अधिकारी अभिषेक पराडकर यांच्याकडे मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले. अंबरनाथ शहरातील सर्कस मैदानावर पालिका मार्फत उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, यासाठी अंबरनाथ आणि आसपासच्या उपनगरातील पुरोगामी संघटना आता एकवटल्या आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली 50 पेक्षा अधिक सामाजिक, धार्मिक व कला क्षेत्रातील संघटनांनी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अभिजित पराडकर यांच्या मार्फत शासनास मागणी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था, संघटना यांच्याकडून प्राप्त निवेदनाचा आदर करून शिष्टमंडळाची भावना सरकारकडे पोहोचणार असल्याचा सकारात्मक प्रतिसाद मुख्य अधिकारी पराडकर यांनी यावेळी दिला असल्याचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आज अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने सर्कस मैदान या ठिकाणी एक भव्य असं नाट्यगृह उभा करण्यात आलेलं आहे आणि त्या नाट्यगृहाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं अशी आमच्या नामकरण समितीच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे. आणि सदर मागणीचं निवेदन आम्ही सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांना घेऊन अण्णाभाऊबद्दलचं कार्य आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि मुख्याधिकारी साहेबांनी पण एक सकारात्मक आम्हाला उत्तर देऊन सांगितलं आहे की याबद्दल आम्ही निश्चितच विचार करू. मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्तापर्यंत आमच्या चळवळीला, आमच्या समाजाला मागितल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही. बघूया आता आपण मुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, सकारात्मक तर प्रतिसाद दिलेला आहे. परंतु जर अण्णाभाऊंच्या नावाचा विचार केला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून या अण्णाभाऊ साठे या नावासाठी, नामकरणासाठी आम्हाला रस्त्यावरची आंदोलनं करावी लागतील असं या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. आज आम्ही मुख्याधिकारी यांच्याकडे अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सर्कस ग्राउंडला झालेल्या या नाट्यगृहाला अण्णाभाऊंचं नाव देण्याबद्दल आणि सर्व जमलेल्या लोकांनी, विविध संघटनेने त्यांच्या नावाची मागणी केल्याची एक पत्र आम्ही त्यांना त्याची भेट घेऊन, शिवाय अण्णाभाऊच्या कार्याच्या बाबतीत देखील त्यांना थोडा अवगत करून त्यांना मागणी केली आणि त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. या अनुषंगाने हे जे निवेदन आहे ते आज आम्ही त्यांना सादर केलेलं आहे. तर बघूया, आपण सर्वजण जोपर्यंत या मागणीच्या पूर्तता होत नाही तोपर्यंत या सर्व संघटना, सर्व प्रतिनिधी अण्णाभाऊच्या नावाच्या बाबतीत आग्रही असते. हीच सध्या आमची त्यांना मागणी जी आहे मागणी त्यांनी स्वीकारली आणि सकारात्मक प्रतिसाद देण्याचं मान्य केलं. आज अंबरनाथ नगर परिषदेतील
फडकर साहेब यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामांकित त्यांना निवेदन देण्यात आलं. या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं नाव का द्यायचं असं समितीमधील जे सदस्य आहेत, सचिव आहेत, त्यांनी फडकर साहेबांना महत्त्व पटवून दिलं की हे नावच का लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं नाव का इथं या अंबरनाथ नगर परिषदेने सर्कस मैदानावर जे नवीन नाट्यगृह उभारलेलं आहे त्या नाट्यगृहाला का नाव द्यायचं. अण्णाभाऊ साठेचा जो प्रवास आहे हे मुळामध्ये अंबरनाथ शहर हे कामगाराचं शहर आहे. त्या कामगाराचे शहर इथे तिसरी पिढी ही कामगारांची इथे आम्ही जे सगळे इथे दिसतो हे एका कामगारांचीच मुलं आहे. आणि इथल्या सर्कस मैदानाला अण्णाभाऊ साठेंचं पदस्पर्श झालेलं आहे आणि ह्या जागेवरती नगरपालिकेने नाट्यगृह उभारले आहे. तर ह्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं ही मागणी समस्त महाराष्ट्रातील विविध संघटना तर करत आहेत. पण त्याचबरोबर अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, ठाणे जिल्ह्यातील ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी मागणी केली आहे आणि त्या मागणीचं पत्र आम्ही अभिषेक पडळकर यांना आज दिलेलं आहे. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.